भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्या खाली पाणीच असतं. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहतं. जे नाही ते तोंडानं सांगणं ही माया. तिला आपण खरं मानतो. मायेला असत्य मानलं की ब्रह्माला सत्यत्व येतं. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असं समजतं तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारं ते म्हणजे परमात्म स्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं यालाच अनुसंधान असं म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगी मुरणं ही शेवटची पायरी होय. जे जे घडतं त्याचा करता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेलं कर्म हे ज्ञानयुक्त कर्म होय. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म त्याला निरासक्त कर्म असं म्हणतात. अमुकच फळ मला मिळावं ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती होय. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होतं ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होतं ते ज्ञान समजावं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणं, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य होय. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्व साधनांचं सार भगवंताचं नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं. आपण प्रयत्न करत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.